धनत्रयोदशीचा अद्भुत उपाय, गोमातेला अर्पण करा ही एक वस्तू। प्रिय भक्तांनो, आपल्या सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी एक असा दुर्मिळ आणि चमत्कारी उपाय घेऊन आलो आहोत, जो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी वास करेल। असे म्हटले आहे, जिथे गोसेवा होते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते। म्हणून या धनत्रयोदशीला म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे। शांत मनाने, कोणत्याही दिखाव्याशिवाय गोमातेला ही एक पवित्र वस्तू खाऊ घाला। जसे हे कार्य पूर्ण होईल, तुमच्या जीवनातील दारिद्र्य मिटू लागेल, घरात धन समृद्धी आणि सुखाचा प्रवाह सुरू होईल। असे म्हटले जाते की या उपायाने अनेक जन्मांची गरिबी संपते। माता लक्ष्मीची कृपा इतकी अपार असते की जो व्यक्ती हा उपाय करतो तो लवकरच ऐश्वर्य, शांती आणि समाधानाने परिपूर्ण होतो। तो भक्त हो, धनतेरसच्या या शुभ प्रसंगी भक्ती, विश्वास आणि गोसेवा या तिघांचा संगम करा। नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या दारी स्वतः येतील आणि धनाची वर्षा करतील। जय गोमाता, जय महालक्ष्मी। धनतेरसला हा छोटासा उपाय करा, आयुष्यभर धन आणि सुखाची कमतरता भासणार नाही। मित्रांनो, येणारी 18 ऑक्टोबरची धनतेरस ही काही सामान्य तिथी नाही। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या पूजेला विशेष महत्त्व सांगितले आहे। जर तुम्ही या दिवशी गुपचूप गाईला एक खास वस्तू खाऊ घातली तर हा उपाय तुमच्या भाग्याचे दार उघडतो। म्हणतात, ज्या घरात हे कार्य श्रद्धेने केले जाते तिथे 7 पिढ्यांपर्यंत धनधान्य आणि समृद्धीची कमतरता भासत नाही। हा उपाय इतका प्रभावशाली आहे की यामुळे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी या दोघांची असीम कृपा एकाच वेळी प्राप्त होते। विश्वास ठेवा, या दिवशी जर तुम्ही ती एक गोष्ट गाईला अर्पण केली तर केवळ दारिद्र्य आणि कष्ट संपणार नाहीत, तर पाप, शाप आणि अकाली मृत्यू यांसारख्या बाधा देखील त्वरित नाहीशा होतील। जो व्यक्ती हे खऱ्या मनाने करतो तो कुबेरासारख्या वैभवाचा अधिकारी बनतो। तुमच्या आयुष्यातील सर्व संपत्तीचे साठे वर्षभर भरलेले राहतील। घरातील कपाटांपासून ते तिजोरीपर्यंत समृद्धीचा प्रवाह कधीही थांबणार नाही। तुमच्या पुस्तकांमध्येही ज्ञानासोबत धन राहील। बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढत राहील। तुमचे उत्पन्न कधीही कमी होणार नाही, उलट ते सतत वाढत जाईल। आयुष्यातील सर्व दुःख, वेदना, त्रास आणि अडचणी संपून जातील आणि सुख समृद्धी तुमच्या चरणांना स्पर्श करेल। फक्त तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी एक छोटासा पण अत्यंत विशेष उपाय करायचा आहे। एका गाईला ही विशेष वस्तू गुपचूप खायला घालायची आहे। असे करताच दारिद्र्य तुमच्या आयुष्यातून त्वरित निघून जाईल। म्हटले आहे, गो सेवेनेच राजयोग प्राप्त होतो, कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास मानला जातो। ज्याच्यावर त्यांची कृपा होते त्याच्या घरात कधीही अन्न, वस्त्र आणि धनाची कमतरता नसते। गोमातेच्या असीम कृपेने घराचे साठे नेहमी भरलेले राहतात। अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी केलेला हा पवित्र गो उपाय तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःखाचा अंत करेल। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया की धनदेवी महालक्ष्मी आणि गोमातेशी संबंधित ते विशेष आणि गुप्त उपाय कोणते आहेत, जे तुमच्या आयुष्यात असीम समृद्धीचे द्वार उघडू शकतात। धनत्रयोदशीचे दिव्य रहस्य आणि गौमातेचा चमत्कारी उपाय। जर तुम्ही या धनत्रयोदशीला हे छोटेसे कार्य केले तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात विराजमान होतील। पण त्याआधी जाणून घेऊया धनत्रयोदशीचे महत्त्व इतके जास्त का आहे। प्रिय मित्रांनो, सनातन धर्मात धनत्रयोदशी वर्षातील सर्वात शुभ आणि मंगलदायक दिवस मानला गेला आहे। या दिवशी सोने, चांदी, तांब्याची भांडी, केरसुणी, धान्य आणि लक्ष्मी पूजनाशी संबंधित वस्तू खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते। असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या संध्याकाळी जेव्हा दिवे लागतात आणि अंगण प्रकाशाने भरून जाते, तेव्हा स्वतः महालक्ष्मी त्या घरात प्रवेश करतात जिथे पवित्रता, श्रद्धा आणि प्रकाश असतो। परंतु धर्मग्रंथांमध्ये हे देखील स्पष्ट लिहिले आहे की जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या संध्याकाळी गौमातेला प्रसन्न करतो तो वास्तविकतः स्वतः माँ लक्ष्मीला प्रसन्न करतो। मित्रांनो, ती शुभ वेळ आली आहे ज्याची वाट प्रत्येक पंडित, ज्योतिषी आणि प्रत्येक सनातन अनुयायी वर्षभर पाहतो।
त्यामुळे या दिवशी केलेले प्रत्येक शुभकर्म, प्रत्येक दान आणि प्रत्येक पूजा अनेक पटींनी फळ देते. धनत्रयोदशीचे दिव्य महत्व. हिंदू धर्मात धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, धनाचे देवता कुबेर, आयुर्वेद आणि आरोग्याचे अधिष्ठाता भगवान धन्वंतरी आणि गोमातेची विशेष पूजा केली जाते. या दिवशी अनेक देवी देवतांची पूजा केली जात असली तरी मुख्य आराध्य देवी लक्ष्मीलाच मानले जाते. शास्त्र आणि वेदांमध्ये स्पष्टपणे वर्णन केले आहे की धनत्रयोदशीचा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न असते आणि आपल्या भक्तांच्या घरी जाऊन दोन्ही हातांनी त्यांना समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देते. पुराणांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्याची किरणे इतर दिवसांपेक्षा अधिक तेजस्वी असतात. हा दिवस सूर्यदेवाच्या ऊर्जेचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून माता लक्ष्मीचे आवाहन करतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या मागील जन्मातील पापांची क्षमा मिळू शकेल आणि त्यांच्या घरातून दारिद्र्य कायमचे दूर होऊ शकेल. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आधी माहीत नव्हती तर हे जाणून घ्या. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र शुभ स्थानी असतो त्याच्या जीवनात धन आणि सौभाग्याचा कायमचा वास असतो. याच कारणामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी चंद्राची उपासना आणि दान पुण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हा व्यक्ती नेहमी भाग्यवान असतो. तो जे काही काम करतो त्यात त्याला यश मिळते. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात धनत्रयोदशीला इतके विशेष आणि पवित्र महत्त्व दिले आहे. या वर्षीच्या धनत्रयोदशीला 51 प्रकारचे शुभ योग बनत आहेत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक वर्षांनंतर असा योग पाहायला मिळेल जेव्हा सूर्याची किरणे अत्यंत तेजस्वी आणि मंगलमय असतील. असा दुर्मिळ योग संपूर्ण 144 वर्षातून एकदाच घडतो. या दिवशी लक्ष्मी योग, ग्रह योग, नक्षत्र योग आणि अमृत सिद्धी योग यांसारखे अनेक अत्यंत शुभ योग बनत आहेत. धनत्रयोदशीच्या निमित्ताने जर व्यक्ती पूर्ण दिवस उपवास करून देवी लक्ष्मीची आराधना करत असेल तर त्याला अक्षय सौभाग्य प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे देखील आवश्यक मानले गेले आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर जागे झाल्यानंतर पुन्हा झोपू नये. पवित्र नदीत स्नान करणे वर्जित आहे आणि दिवसभर निराहार व्रत ठेवू नये, कारण हा दिवस समृद्धी आणि संतुलनाचे प्रतीक आहे. धनतेरसला स्नान आणि सकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. पण ज्योतिष आणि तंत्रानुसार जर तुम्ही या दिवशी गायीची विशेष पूजा आणि सेवा केली तर लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या अनेक जन्मांची गरिबी नष्ट होते. असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी जर हे पूजन विधान श्रद्धेने केले तर लक्ष्मी माता स्वतः प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमस्वरूपी निवास करते आणि अपार धनवैभवाचा आशीर्वाद देते. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेसोबतच गायीच्या पूजेचेही विशेष विधान आहे. लोक या प्रसंगी त्यांची पूजा करतात, दिवे लावतात आणि त्यांना काही विशेष वस्तू अर्पण करतात. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की गायीला काय खाऊ घालावे ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा लगेच प्राप्त होईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुमच्या घरी दिवाळी किंवा धनतेरसची पूजा होते तेव्हा काही विशेष वस्तू नक्कीच अर्पण केल्या जातात. धनतेरस पर गौमाता व पीपल पूजन का अद्भुत उपाय. मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात ही परंपरा खूप प्राचीन आहे की धनतेरसच्या दिवशी प्रत्येक कुटुंबात गौमातेची पूजा अवश्य केली जाते. माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वी घराच्या सुख समृद्धीचे दरवाजे उघडण्याचा हा शुभ दिवस असतो. या दिवशी अनेक लोक गायीला आपल्या पूजेच्या प्रसादातून काहीतरी अवश्य खाऊ घालतात. मग त्या 2 पुऱ्या असोत किंवा एखादी गोड वस्तू. तुम्हीही या वर्षी हा विशेष उपाय अवश्य करा. आधी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन त्यांची विधिविधानाने पूजा करा. असे केल्याने केवळ तुमच्या जीवनातून दारिद्र्य दूर होत नाही तर तुमचे कर्म उज्ज्वल होतात. या वर्षाची धनतेरस अत्यंत शुभ योगांमध्ये येत आहे. असे म्हटले जाते की याच वेळी माता लक्ष्मी आपल्या वाहन उल्लूवर स्वार होऊन प्रत्येक भक्ताच्या घरी येतात. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गौमातेची पूजा करून त्यांना विशेष प्रसाद खाऊ घातला तर तुमच्या जीवनातून प्रत्येक प्रकारचे दुःख, वेदना, संकट आणि अपयश दूर होईल. तुमच्या घरात धनधान्य, वस्त्र, अन्न
आणि इतर सर्व भौतिक सुखांची कधीही कमतरता राहणार नाही. जीवनात स्थायी संपन्नता आणि सुखाचा वास होईल. हनुमानजी मंगलदेव आणि शनिदेव यांच्या पूजेचे महत्त्व. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी सोबतच हनुमानजी मंगलदेव आणि शनिदेव यांचीही आराधना करावी. त्यांची पूजा केल्याने मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव शांत होतात आणि व्यक्तीला जीवनात धन, सुख आणि यश प्राप्त होते. सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात. पिंपळाच्या झाडाखाली अद्भुत दिव्याचा उपाय. आता आम्ही तुम्हाला तो दिव्य उपाय सांगतो जो तुम्हाला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली करायचा आहे. तुम्हाला 2 प्रकारचे दिवे तयार करायचे आहेत. एक मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा आणि दुसऱ्या 1 पिठाचा दिवा ज्यामध्ये लाल धागा आणि तेलाची वात असेल. चारमुखी दिव्याच्या 4ही दिशांना वाती लावा आणि प्रत्येकात थोडे मोहरीचे तेल टाका. दिव्याच्या मध्यभागी 2 लवंगा आणि 1 फूल ठेवा. नंतर पूर्ण मनाने आपली इच्छा बोलून दिवा लावा. या उपायाने जीवनातील थांबलेली प्रगती, धनसंबंधी अडथळे आणि मानसिक क्लेश समाप्त होतात. विश्वास ठेवा, लवकरच चमत्कारी बदल अनुभवाल. तुम्हाला एक नम्र विनंती प्रिय मित्रांनो, आमचा उद्देश केवळ जनकल्याण आहे. त्यामुळे आम्ही हे ज्ञान तुमच्यासोबत विनामूल्य शेअर करतो. कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि खाली तुमची रास किंवा नाव नक्की लिहा, जेणेकरून आम्ही तुमच्या राशीनुसार विशेष उपाय सांगू शकू. आणि कॉमेंटमध्ये लिहा जय गौमाता. धनत्रयोदशीला गोमातेशी संबंधित चमत्कारी उपाय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलो आहे जो स्वतः गोमातेशी संबंधित आहे. अत्यंत प्रभावी, शुभ आणि लाभदायक. जर हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी श्रद्धेने आणि नियमाने केला तर 7 पिढ्यांपर्यंत घरात सुख, समृद्धी आणि स्थिर धन वास करते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीच्या घरात गोमातेची कृपा असते त्याच्या जीवनातून दुःख, दारिद्र्य, पीडा आणि कष्ट दूर होतात आणि त्याच्या पावलांमध्ये सुख आणि वैभव नेहमी वास करतात. धनतेरसला काय करावे? धनतेरसच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा त्याच प्रसादातून 2 पुऱ्या नक्की काढा. लक्षात ठेवा, सुक्या पुऱ्या नाहीत, तर त्यावर थोडासा हलवा, भाजी किंवा मिठाई ठेवून गायीला अर्पण करा. या छोट्याशा कृतीने देवी लक्ष्मीची कृपा आणि गायीचा आशीर्वाद दोन्ही एकत्र मिळतात. पंचगव्याचे महत्त्व. प्रत्येक शुभ कार्यात गायीशी संबंधित कोणती तरी वस्तू जसे की शेण, गोमूत्र, दूध, दही किंवा तूप नक्की समाविष्ट करा. असे केल्याने घरातील सर्व वास्तुदोष शांत होतात. कारण पंचगव्याशिवाय कोणतीही पूजा, पाठ किंवा यज्ञ पूर्ण मानला जात नाही. मासिक नियम. शक्य असल्यास महिन्यातून एकदा कुटुंबासह गोशाळेत जा आणि तिथे हिरवे गवत किंवा चारा अर्पण करा. ही कृती केवळ तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही, तर जीवनात स्थायी सुख आणि संतुलन देखील आणते. लक्षात ठेवा, आमचा उद्देश केवळ माहिती देणे नाही, तर सनातन परंपरेशी संबंधित ती रहस्ये सामायिक करणे आहे जी जीवन मंगलमय बनवतात. धनत्रयोदशी आणि गोमातेशी संबंधित शुभ संकेत आणि आचरण. उन्हाळ्याच्या दिवसात गोमातेला पाणी पाजणे आणि हिवाळ्यात गोमातेला गूळ खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी गोमातेला गूळ अवश्य खाऊ घालावा. गोमातेच्या शरीरावर अनेक देवी देवतांचा निवास सांगितला गेला आहे. यामुळे तिच्याशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेत देखील मानले जातात. उदाहरणार्थ, जर दूध काढताना गोमातेचा पाय घसरला आणि सर्व दूध सांडले तर हे अशुभ संकेत मानले जाते. जर एखादी व्यक्ती प्रवासाला निघाली असेल आणि तिला गोमाता आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर हा यशस्वी प्रवासाचा शुभ संकेत असतो. प्रवासाला निघताना गोमातेचा आवाज ऐकणे किंवा रात्री तिच्या गर्जनेचा स्वर ऐकू येणे दोन्ही शुभ मानले गेले आहे. गायींबद्दल अयोग्य वर्तन टाळा. गायींना मारणे किंवा त्यांना त्रास देणे हे शास्त्रांमध्ये अत्यंत पाप मानले गेले आहे. आज जेव्हा गायींना राष्ट्रीय प्राणी बनवण्याबद्दल आणि त्यांना मूलभूत अधिकार देण्याबद्दल चर्चा सुरू आहे, तेव्हा आपण त्यांच्याशी कसे वागतो याचा विचार करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जेव्हा गायी दूध देणे बंद करतात तेव्हा अनेक लोक त्यांना रस्त्यावर भटकण्यासाठी सोडून देतात. कोणी त्यांच्यावर काठी चालवतो तर कोणी पाणी फेकून त्यांना हाकलून देतो. अशा परिस्थितीत त्या जखमी होतात किंवा कधी कधी आजारी पडून मरतात देखील. शास्त्रांचा संदेश.
शास्त्रांमध्ये गायीला मातेसमान सांगितले आहे. त्यांच्याशी गैरवर्तन करणे, त्यांना इजा पोहोचवणे किंवा मारणे हे आईला मारण्यासारखे पाप आहे. असे करणारा व्यक्ती अनेक वर्षे नरकात यातना भोगतो. कथा येते की गौतम मुनींनी एकदा अनवधानाने गायीला काठी मारली होती. गायीचा मृत्यू झाला आणि या पापाच्या प्रायश्चित्तासाठी त्यांना अनेक वर्ष कठोर तपस्या करावी लागली. याच कारणामुळे असे म्हटले आहे की गायीबद्दल नेहमी प्रेम, सेवा आणि करुणेची भावना ठेवावी. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर गायीला गूळ खाऊ घालणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे हे खूपच पुण्यकारक कर्म मानले गेले आहे. मोक्ष प्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्णाने सर्व पवित्र स्थळे एकाच सरोवरात समाविष्ट केली होती आणि त्या सरोवरात स्नान केल्याने त्यांची सर्व पापे नष्ट झाली. मित्रांनो, त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती गायीला पाणी पाजण्याचे पुण्य करते तेव्हा ते एखाद्या मोठ्या पापी व्यक्तीसाठी मुक्तीचा मार्ग बनतो. असे लोक आपल्या पापांपासून मुक्त होऊन स्वर्गात स्थान मिळवतात आणि भविष्यात धन आणि सुख प्राप्त करतात. त्याचबरोबर झोपलेल्या गायीला कधीही त्रास देऊ नये किंवा तिला जागे करू नये. असे केल्याने व्यक्ती आपल्या वर्तमान जीवनात केलेल्या जाणून बुजून किंवा नकळत पापांपासून मुक्त होतो आणि पुण्याच्या मार्गावर पुढे जातो. परंतु जर एखादी व्यक्ती गायीला काठीने मारते किंवा तिच्यावर पाणी फेकते तर तो पापी बनतो आणि पुढील जन्मात परदेशात भटकतो. शास्त्रानुसार जे लोक गायीची सेवा करतात, त्यांना भोजन देतात आणि त्यांचे चांगले पालनपोषण करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीने फक्त तेच दूध प्यावे जे वासरासाठी शिल्लक राहिले आहे. परंतु काही लोक गायीला दुहल्यानंतर वासरासाठी शिल्लक राहिलेले दूध देखील काढून घेतात, जे मोठे पाप मानले गेले आहे. असे केल्याने केवळ पाप वाढत नाही तर यामुळे ग्रहण आणि अशुभ प्रभाव देखील निर्माण होतात. शास्त्रानुसार जे लोक गायीची सेवा करतात, त्यांना भोजन देतात आणि त्यांचे चांगले पालनपोषण करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीने फक्त तेच दूध प्यावे जे वासरासाठी शिल्लक राहिले आहे. परंतु काही लोक गायीला दुहल्यानंतर वासरासाठी शिल्लक राहिलेले दूध देखील काढून घेतात, जे मोठे पाप मानले गेले आहे. असे केल्याने केवळ पाप वाढत नाही तर यामुळे ग्रहण आणि अशुभ प्रभाव देखील निर्माण होतात. या व्यतिरिक्त शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीने गाय किंवा बैलाच्या पाठीवर बसू नये. गायीची वशिंड गुरुग्रहाचे प्रतीक आहे आणि तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र वास करतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही गायीला काही अन्न किंवा पाणी देता तेव्हा तुमचे ग्रहदोष शांत होतात आणि नशिबात वाढ होते. म्हणूनच कोणत्याही कारणास्तव गायीच्या पाठीवर बसणे हे पाप आहे आणि असे करणाऱ्याला नरकाची यात्रा भोगावी लागते. गाय ही ती दिव्य नदी आहे जी देवांच्या वंशातून उत्पन्न झाली आहे, ज्यावर स्वतः महादेव आणि महादेवी आराध्य स्वरूपात विराजमान होतात. नंदीने आपल्या स्वतंत्र इच्छेने भगवान महादेवाचे वाहन बनणे स्वीकारले. या व्यतिरिक्त शास्त्रांमध्ये गोदानाला अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. परंतु कधीही म्हातारी किंवा आजारी गाय दान करू नये. कठोपनिषदामध्येही नचिकेताच्या कथेचा उल्लेख आहे, ज्याने आपल्या वडिलांनी म्हातारी गाय दान करण्यावर आक्षेप घेतला. जो व्यक्ती दूध देणारी आणि वासरासह गाय दान करतो त्याला अपार पुण्य प्राप्त होते आणि तो स्वर्गाला प्राप्त होतो. मित्रांनो, जर सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र ग्रह राहू सोबत कोणत्याही स्वरूपात संयोग करतात तर पितृदोष उत्पन्न होतो असे मानले जाते, कारण सूर्य पित्याची जबाबदारी आणि मंगळ रक्ताशी संबंधित आहे. जर सूर्यावर शनी, राहू किंवा केतूची दृष्टी पडते आणि मंगळ राहू किंवा केतू सोबत संयोगात असेल तर पितृदोष उत्पन्न होतो, ज्यामुळे जीवनात गंभीर संघर्ष आणि संकट येऊ शकतात. जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर रोज किंवा विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी गायीला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घालणे हा दोष समाप्त करतो आणि घरातून गरिबी कायमची दूर होते. मित्रांनो, प्रत्येक शुभ प्रसंगी गाय किंवा तिच्याशी संबंधित वस्तू जसे की शेण, गोमूत्र, गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप अवश्य समाविष्ट करा. यामुळे घरात पुण्य आणि सद्भावना वाढते. सनातन परंपरेनुसार घरात गाय असल्यामुळे त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नाहीसे होतात. गायीचा वशिंड बृहस्पतीचे प्रतीक आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीत बृहस्पती आपल्या नीच राशी मकर मध्ये स्थित असेल
किंवा तुम्ही एखाद्या अशुभ शिवलिंगाकडे जात असाल आणि वाटेत एखादी गाय आली तर तिला तुमच्या उजव्या बाजूने जाऊ द्या. असे केल्याने तुमचा मार्ग यशस्वी होईल आणि हे एक शुभ संकेत देखील मानले जाते. जर तुम्ही एखाद्या प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला गाय दिसली किंवा तुम्ही तिला तिच्या वासराला चारा खाऊ घालताना पाहिले तर समजून घ्या की तुमचा प्रवास यशस्वी होईल. तसेच ज्या घरात गाय राहते तेथील वास्तुदोष आपोआप नाहीसे होतात. दररोज ताजी पोळी बनवली पाहिजे. जर तुम्ही गायीसाठी पोळी बनवली असेल तर ती लगेच गायीला खाऊ घाला. जर तुम्ही पोळी दुसऱ्या दिवशी दिली तर ती शिळी निरुपयोगी मानली जाईल. गायीला कधीही सडलेली किंवा जुनी पोळी देऊ नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. यामुळे घरात दुःखाचा देव कायमस्वरूपी वास करतो आणि तुमच्या प्रत्येक योजनेत अपयश येते. म्हणून दररोज ताजी पोळी बनवून गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. सडलेली पोळी किंवा खराब वस्तू कधीही देऊ नका. अनेकदा लोक चुकून गायीला सडलेली फळे किंवा भाज्या देतात, पण असे अजिबात करू नये. गायीला योग्य आणि ताजे अन्न दिल्याने केवळ तुमचे नशीब सुधारत नाही तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. पिठाच्या 11 गोळ्या बनवून त्यावर हळद लावून गायीला खाऊ घाला. त्यानंतर प्रत्येक गोळ्यात थोडे मोहरीचे तेल मिसळा. गोमातेच्या चरणांना स्पर्श करा. असे केल्याने तुमची सर्व कामे सहज पूर्ण होऊ लागतील. तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल. जेव्हा तुम्ही गायीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा कराल आणि जेव्हाही तुम्ही गायीला पोळी द्याल तेव्हा त्यावर हळद नक्की लावा. शक्य असल्यास थोडे तूप किंवा गूळ देखील ठेवू शकता. कधीही कोरडी पोळी काहीही न लावता गायीला देऊ नका. हळद, गूळ किंवा तूप लावूनच पोळी द्या. यामुळे तुम्हाला शुभ परिणाम नक्की मिळतील. मित्रांनो, या उपायात काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता लक्ष्मी, जय गौ माता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला थेट अशा आणखी उपयुक्त माहिती मिळू शकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.